हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे? तर चला आजच्या ब्लॉगला स्टार्ट करूया. आजच्या ब्लॉग मेहंदीपासून स्टार्ट होतं. शॉर्ट्सच करायचं होतं, पण काय करायचं, खूप मोठं झालेलं आहे. माझी थोडीशी मस्ती चालू होती. तिथं बिफोर आणि आफ्टर शूट देखील मी केलेलं आहे हेडफोनसोबत. तर कसं वाटतं नक्की कमेंट्समध्ये सांगायला. बिफोर शूट होतं माझं मेहंदीचं हेडफोन हेडफोन पण घेतला आहे. तर चला तेवढीच आठवण पण राहील. त्या हेडफोनसोबत माझं बिफोर शूट चालू होतं. कसं वाटतं बिफोर आणि आफ्टर शूट कमेंट्समध्ये सांगा. तर इथं मी मेहंदीचं स्टार्ट केले होते व्हिडिओ. तर बिफोर शूटसाठी मेहंदीचं स्टार्ट होतं व्हिडिओ. तर तुम्ही सांगा मला कसं वाटतं बिफोर आणि आफ्टर शूट ते देखील कमेंट्समध्ये सांगा. माझे मेहंदीचे व्हिडिओज कसे वाटतात ते देखील सांगा. काही व्हिडिओची चिंचवीचं व्हिडिओ अपलोड केलेलं आहे. त्याला जावं लागेल. कमेंट करा, शेअर करा, जास्त फॉलो करायला विसरू नका. त्याच्याला करूया स्टार्ट. त्यामुळे चालू होती मेहंदी बिफोर शूट. तर तुम्ही कटलॉकच ट्राय करणार होते, पण कटलॉक काही टेन्शन जमतच नव्हतं. तुम्ही मेहंदी चावडीच्याला कटलॉकसोबत थोडंसं फुल हँड पण ट्राय केलं. फुल हँड मेहंदीमध्ये स्टार्ट झालं होतं. बिफोर आफ्टर शूटच चालू होतं. आफ्टर शूट देखील तुम्हाला कळेल. तर थोडं मला हे जो आहे ना जमतच नाही. काय बोलते त्या डिझाईनला माहिती पण नाही. जे म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. या डिझाईनचं नाव काय सांगा. मला माहितीच नाही डिझाईनचं नाव काय. तिथं माझं आफ्टर शूट कंप्लीट झालं होतं. ते तर म्हणजे जी डिझाईन कंप्लीट झालेली आहे मेहंदीची फुलवर्क आहे. ही तुम्ही एंगेजमेंटसाठी लावू शकता, पार्टीसाठी लावू शकता, किंवा ज्या ब्रायडलला कमीत कमी नाही का जास्त मेहंदी नाही लावत, जे कमी लावतात मेहंदी त्यांना देखील ही मेहंदी तुम्ही अप्लाय करू शकता. तर तुम्ही देखील सांगा मेहंदीचे चार्जेस काय असले पाहिजे ते देखील सांगा. कारण कसं आहे ना, सगळ्यांना फुकट मेहंदी लावायचं, पैसे देऊन कोणालाच लावायचं नाही. सगळेजण म्हणतात की काय पैसे देऊन मेहंदी लावायचे, मेहंदी लावायला काय पैसे लागतात काय. अरे तुम्ही हे विचार करा, मेहंदी कमसे कम तुमच्या हाताला 15 ते 20 दिवस राहते. तर हे कोण विचार करणारच नाही. तर त्यांना वाटतं मेहंदी लावायला थोड्या काही मेहनत लागते. ते तर माझी मेहंदी कंप्लीट झाली होती. साईडला मी थोडंसं एक पॅचवर्क तयार केलं ते हिबिस्कसचं. ते देखील नक्की सांगा कसे वाटते. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर, फॉलो, कमेंट्स करायला विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, काळजी घ्या.